असं चालू आहे. कारवाई करू नका. बेमुदत संपण्याचे बॅनर जवळ केलं पाहिजे. गेले 4 दिवस झाले परिवहन विभागाचा संप चालू आहे लाख लोकांचा. त्यामुळे रिक्षा चालकांचे परमिट रिन्यू होत नाहीये, लायसन रिन्यू होत नाही. यामुळे काय झालंय, रस्त्यावर रिक्षा धावते पण परमिट रिन्यू नाहीये, काही लोकांचं लायसन रिन्यू नाही. उद्या अपघात झालं, उद्या अपघात झाल्यानंतर एखादा प्रवासी दगावला किंवा रिक्षा चालकाला काय झालं तर इन्शुरन्स क्लेम कसं होणार, किंवा परमिट रिन्यू नसल्या किंवा लायसन रिन्यू नसेल. तर परिवहन विभागाने आज ह्या कर्मचाऱ्यांचा संप हा 3रा टाइम आहे संप करायचा. तर शासनाने यांचा विचार का करत नाहीये? एक तर 3 वेळा संप होते. पहिलेच गेले 2 महिन्यापासून यांची साईट वाहन 4ची साईट चालत नाहीये. एक ते एका 10 मिनिटाच्या कामाला 1 तास जातोय. गेल्या महिनाभर त्या साईट अपडेटिंग चालू म्हणून सांगताय, कामकाज चालू म्हणून सांगताय, आणि त्यानंतर हा संप 3 वेळा होतोय. याची शासनाने का दखल घेतली जात नाहीये? आज नागरिकांनी रस्त्यावर प्रवासी वाहतूक करताय, असंख्य लाखो वाहनं ते प्रवासी वाहतूक करताय. पीओसीची आज ओटीपी आल्याशिवाय पीओसी निघत नाहीये, आणि जे पीओसी त्यांना पीओसी काढायची त्यांचा मोबाईल नंबर अपडेट असल्याशिवाय पीओसी निघत नाहीये. त्यांना पीओसी नंबर अपडेट करण्यासाठी कार्यालय जावं लागतंय, आणि कार्यालयामध्ये आज गेल्या 4 दिवसापासून सगळ्या कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नंबर अपडेट होत नाहीये. शासनाने नक्की करायचं, आम्ही लोक नागरिकांनी आणि प्रवाशांनी करायचं, रिक्षा चालकांनी करायचं तरी काय? नंबर अपडेट करायचा, पीओसी काढायची, परमिट रिन्यू नाहीये, परमिट रिन्यू करायचंय, लायसन रिन्यू करायचंय, त्याच्यासाठी ते होत नाहीये. याच्यासाठी परिवहन मंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे का यावर तातडीचा तोडगा काढावा. आपण यांची एक तातडीची बैठक घ्यावी. एक तर आजच मला परिपत्रक आले का यांची ती संघटना आहे त्याला मान्यताच नाहीये. तर मान्यता नसताना 3 वेळा संप करते, मग परत शासन करते काय? मग ते 3 वेळा संप करायची गरज काय पडली? मग तेव्हा ज्यांना पहिले ज्यांनी संप केला होता त्यांना सांगायचं होतं तुमची संघटना मान्यता प्राप्त नाहीये. मान्यता प्राप्त नसताना 3 वेळा संप होतोय, मग शासन करतं काय? आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण करायचं, जे करायचं ते शासनाने करावं, त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये. पण आज जो आम्हाला त्रास होतोय, आमच्या रिक्षा चालकांच्या आज परमिट रिन्यू नाहीये, लायसन रिन्यू नाहीये, पीओसी आम्हाला काढायची, पीओसी ला नंबर अपडेट होत नाहीये. आज 4 दिवसापासून संप चाललेला आहे. आज आमचे लाखो रिक्षा चालक